Hello. Hello. Last lecture we had finished up to the scope of microeconomics. Last lecture आपण microeconomics scope पर्यंत complete केलं होतं. Scope means what? Area of study means what we study in microeconomics. Microeconomics मध्ये आपण कसलं स्टडी करतो that we study in a scope area. याच्यामध्ये आपण कसलं स्टडी करतो. So what we study about theory of product pricing. आपण product pricing स्टडी करतो. We study about the theory of factor pricing. Factors pricing means what? How the prices of the factors म्हणजे उत्पादन घटक त्यांच्या किमती कशा ठरतात याचा आपण इथे स्टडी करतो. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. And we study about the theory of welfare. Welfare means what? Well-being, benefits. लोककल्याण ज्याला आपण म्हणतो. तर याच्यामध्ये कशी भर पडेल म्हणजे लोककल्याणाचा इथे आपण स्टडी करतो. Now today we are going to study about the features of microeconomics. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं डेफिनेशन. वन ऑफ द डेफिनेशन आपण एक डेफिनेशन बघितली होती मायक्रोची. मायक्रो इकॉनॉमिक्स मीन्स मायक्रोस्कोपिक ऑफ इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्स कशाला म्हणतात? मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ इकॉनॉमिक्स. मायक्रोस्कोपिक स्टडी म्हणजे काय? लाईक अ मायक्रोस्कोप. ओके. सूक्ष्मदर्शक. सूक्ष्मदर्शक. ओके, करेक्ट. तर मायक्रोस्कोपिक स्टडी मीन्स व्हॉट? वी स्टडी लाईक अ मायक्रोस्कोप. मायक्रो इकॉनॉमिक्स मायक्रोस्कोप प्रमाणे. जसं मायक्रोस्कोप कसा स्टडी करतो? स्मॉल पार्टिकल्स विच वी कॅन नॉट सी फ्रॉम द नॉर्मल आईज. म्हणजे जे आपण नॉर्मल डोळ्याने बघू शकत नाही असे जे स्मॉल पार्टिकल्स आहेत त्याचं स्टडी करण्यासाठी आपण मायक्रोस्कोपचा वापर करतो. ज्याप्रमाणे मायक्रोस्कोप या स्मॉल पार्टिकलचा स्टडी करतो त्याचप्रमाणे मायक्रो इकॉनॉमिक्स इट स्टडीज अबाउट दीज स्मॉल पार्टिकल इन द इकॉनॉमिक. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स पण मायक्रोस्कोप प्रमाणे. मायक्रोस्कोपिक स्टडी म्हणजे काय? तर मायक्रोस्कोप प्रमाणे मायक्रो इकॉनॉमिक्स इकॉनॉमीच्या स्मॉल पार्टिकल म्हणजे इंडिव्हिज्युअल युनिट्स म्हणजे अर्थव्यवस्थेतील जे लहान लहान आर्थिक घटक आहेत त्यांचं स्टडी करतो. म्हणजे मायक्रोस्कोप प्रमाणे तो लहान घटकांचा स्टडी करतो. म्हणूनच याला आपण काय म्हणतो? मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ इकॉनॉमिक्स. क्लिअर? तर व्हॉट इज मायक्रो इकॉनॉमिक्स? जस्ट रिमेंबर मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ इकॉनॉमिक्स. नाउ विल आता ह्या डेफिनेशन वर we'll get some of the features, important features of microeconomics. The first feature we can see that study of individual unit. Microeconomics कसलं स्टडी करता है? It studies about the individual unit. Microeconomics deals with the study of individual units. आता जसं आता मी सांगितलं की मायक्रोइकॉनॉमिक्स कसं स्टडी करतो? इंडिव्हिज्युअल स्मॉल इकॉनॉमिक युनिट. स्मॉल इकॉनॉमिक युनिट म्हणजे काय? तर इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट. मग आता हे इंडिव्हिज्युअल युनिट कोणते? जसं एखादा फर्म कशाला म्हणतो? एक कंपनी. ओके. फर्म मीन्स व्हॉट? एक कंपनी. म्हणजे पूर्ण कंट्रीमध्ये असे कितीतरी कंपनी असते. आपण त्याचा स्टडी नाही करत पण एका कंपनीचं त्यापैकी एखाद्या कंपनीचं आपण इथे स्टडी करतो. देन वी स्टडी अबाउट इंडिव्हिज्युअल प्राइस. इंडिव्हिज्युअल प्राइस मीन्स व्हॉट? एका वस्तूची किंमत. म्हणजे कितीतरी वस्तू उत्पादन होतात पण त्यातली एखादी वस्तू आपण घेतली त्याची किंमत कशी ठरते याचा आपण स्टडी करतो. देन इंडिव्हिज्युअल हाऊस होल्ड म्हणजे एक परिवार याचा आपण इथे स्टडी करतो. क्लिअर? तर इंडिव्हिज्युअल युनिट मीन्स व्हॉट? एका वस्तूची मागणी, एका वस्तूचा पुरवठा, एक कंपनी, एक परिवार याचा आपण इथे स्टडी करतो.
Second, microeconomics. Second feature we can say that it is called as a price. हा क्वेश्चन बऱ्याच वेळेला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला गेला होता की मायक्रो इकॉनॉमिक्स इज कॉल्ड एज अ प्राइस थिअरी. नाउ व्हाई द मायक्रो इकॉनॉमिक्स इज कॉल्ड एज अ प्राइस थिअरी? मायक्रो इकॉनॉमिक्सला प्राइस थिअरी का म्हटलं जातं? का म्हटलं जातं? बिकॉज इन मायक्रो इकॉनॉमिक्स what we study how the prices in a microeconomics, we study how the prices of the product are determined. तर याच्यामध्ये आपण कसलं स्टडी करतोय की गुड्सचे, वस्तूंचे किमती कशा ठरतात किंवा फॅक्टर्स ऑफ अ प्रोडक्शन यांच्या किमती कशा ठरतात, म्हणजे प्रत्येक घटकाचं किंमत कशी ठरते याचा आपण इथे स्टडी करतो. So here we study about how the prices are determined. Therefore, microeconomics is called as price theory. म्हणूनच मायक्रो इकॉनॉमिक्सला काय म्हणतात? प्राइस थिअरी. का? कारण इथे आपण कसलं स्टडी करतोय? हाऊ द प्राइसेस ऑफ द प्रोडक्ट, वस्तूंच्या किमती, अँड फॅक्टर्स, उत्पादन घटक यांच्या किमती हे कशा ठरवल्या जातात याचा आपण इथे स्टडी करतो. अँड देअरफोर इट इज कॉल्ड एज अ प्राइस थिअरी. मग आता वस्तूंच्या किमती किंवा उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरल्या जातात? तर दॅट इज अ डिमांड अँड सप्लाय. ओके, तर कशा ठरवल्या जातात त्या? डिमांड अँड सप्लायद्वारे. ओके, वेअर द डिमांड इज इक्वल टू सप्लाय. ज्या पॉइंटला डिमांड अँड सप्लाय इक्वल असतात, दॅट विल डिटरमाइन द इक्विलिब्रियम. तो पॉइंटला इक्विलिब्रियम प्राइस ठरली जाते. अंडरस्टँड व्हाय द मायक्रो इकॉनॉमिक्स इज कॉल्ड एज अ प्राइस थिअरी? मायक्रो इकॉनॉमिक्सला प्राइस थिअरी का म्हणतात? बिकॉज हिअर वी स्टडी हाऊ द प्राइसेस ऑफ द प्रोडक्ट अँड फॅक्टर्स आर डिटरमाइंड. म्हणजे वस्तू आणि उत्पादन घटक यांच्या किमती कशा ठरवल्या जातात याचा आपण इथे स्टडी करतो. नेक्स्ट फीचर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, दॅट इज पार्शियल इक्विलिब्रियम अनालिसिस. थर्ड फीचर काय आहे? पार्शियल इक्विलिब्रियम. Partial equilibrium means what? Here we study how the other factor, म्हणजे इक्विलिब्रियम केव्हा अटेन होतं? when other factors are constant. Being other factor remaining constant, म्हणजे other factor constant असताना इक्विलिब्रियम कसं अटेन होतं याचा आपण स्टडी करतो. पार्शियल इक्विलिब्रियम इज नथिंग बट द बॅलन्स बिटवीन द टू फॅक्टर. म्हणजे इक्विलिब्रियम म्हणजे काय? समतोल. कशातला समतोल? दोन घटकांचा. ओके, तर याचा आपण इथे स्टडी करतो. बाय ॲज्युमिंग दॅट अदर थिंग बिंग इक्वल, म्हणजे बाकीचे फॅक्टर्स कॉन्स्टंट असताना दोन घटक इक्वल होतील, तर तो जो इक्विलिब्रियम पॉइंट आहे, हा जो इक्विलिब्रियम अनालिसिस आहे, दॅट इज कॉल्ड एज अ पार्शियल इक्विलिब्रियम. मग आता हे दोन घटक कोणते? अगेन दॅट इज अ डिमांड अँड सप्लाय. जसं आता किंमत ठरते, कशी ठरते? डिमांड अँड सप्लाय बिकम इक्वल. ओके, that point determine the price of goods and services and the factors of production. ओके, तर फॅक्टर्स आणि गुड्स यांची किमती कशा ठरतात? जेव्हा डिमांड आणि सप्लाय दोन्ही इक्वल असते, assuming other factors to remain constant. This equilibrium analysis is called as a partial equilibrium. Understand what is the partial? Partial म्हणजे पार्ट, जे आपण त्या पर्टिक्युलर पार्टवरच कॉन्सन्ट्रेट करतोय, जे या दोन घटकांवरच कॉन्सन्ट्रेट करतोय. अँड वी अज्युम दॅट अदर फॅक्टर्स टू रिमेन कॉन्स्टंट. जे आपण काय अज्युम करतोय? बाकीचे फॅक्टर्स कसे असतील?
कॉन्स्टंट असते. ओके, सो पार्शियल इक्विलिब्रियम मीन्स व्हॉट? वी कॉन्सन्ट्रेट ओनली टू फॅक्टर्स जसं डिमांड अँड सप्लाय. वी कन्सर्न ओनली विथ द डिमांड अँड सप्लाय अँड वी अज्युम अदर फॅक्टर. आता अदर फॅक्टर म्हणजे कोणते? डिमांड अँड सप्लाय इतर फॅक्टरवर पण अवलंबून असतात. वी अज्युम दॅट दीज अदर फॅक्टर टू रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे आपण त्याला आयसोलेट करतोय. ओके, जे बाकीचे फॅक्टर आपण नेग्लेक्ट करतोय, फक्त आपण कशावर कॉन्सन्ट्रेट करतोय? डिमांड अँड सप्लाय. ओके, सो अशा प्रकारचा जो इक्विलिब्रियम अनालिसिस आहे, कशा प्रकारचा? विच अज्युम अदर फॅक्टर टू रिमेन कॉन्स्टंट. How the equilibrium or the balance is attained between these two factors. Okay, this equilibrium analysis is called as a partial equilibrium analysis. Next feature of microeconomics. पुढचं feature काय? Based on certain assumptions. Microeconomics हे assumptions वर based आहे. All the theories in microeconomics, they are based on assumptions. Now, what are these assumptions? Other thing being equal. Okay, what is this assumption? Other things being equal means other things remaining constant. That is called as a ceteris paribus. Ceteris paribus means what? Other thing being constant. Okay, so other thing being constant म्हणजे ceteris paribus Greek word आहे. ceteris paribus Greek word आहे. त्याचा इंग्लिश मध्ये अर्थ काय होतं? अदर थिंग बीइंग कॉन्स्टंट. तर अदर थिंग म्हणजे इतर घटक आपण काय करतोय? ॲज्युम टू रिमेन कॉन्स्टंट, म्हणजे त्याच्यामध्ये बदल होता कामा नये. मग आता इतर घटक जर स्थिर असतील तर इक्विलिब्रियम कसं अटेन होईल? जसं आपण बोलतोय ना, डिमांड अँड सप्लाय मध्ये इक्विलिब्रियम कसं अटेन होईल? तर हा जो ॲझम्पशन आहे दॅट इज कॉल्ड सेटेरियस पॅरिबस. म्हणजे सगळे जे म्हणजे हे मायक्रो इकॉनॉमिक्स मधले जेवढे पण थिअरीज आहेत ते ह्या ॲझम्पशनवर अवलंबून आहेत. मग आपण हे काय ॲज्युम करतोय की अदर थिंग कॉन्स्टंट? द रिझन इज दॅट, जसं आपण लॉ ऑफ डिमांड, मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये लॉ ऑफ डिमांड आहे. लॉ ऑफ डिमांड काय सांगतं? दॅट डिमांड इज अ फंक्शन ऑफ प्राइस. लॉ ऑफ डिमांड काय म्हणतं? डिमांड कशावर अवलंबून आहे? प्राइसवर. ओके, so law of demand, it explains us that demand is a function of price. आता याचा अर्थ काय होतो की डिमांड कशावर डिपेंड आहे? प्राइसवर. ओके, म्हणजे प्राइस जर वाढली डिमांड काय होईल? डिमांड विल डिक्रीज. इफ द प्राइस डिक्रीजेस डिमांड विल इन्क्रीज. आता हे केव्हा शक्य आहे? when we assume other factor to remain constant. म्हणजे आपण assume करतोय की डिमांड फक्त प्राइस वर अवलंबून असतं. रियालिटी मध्ये डिमांड इज डिपेंड्स अपॉन द व्हेरियस फॅक्टर. तर आपण इथे काय केले आहेत की हे जे फॅक्टर्स आहेत, जे इतर घटक आहेत जे डिमांडवर परिणाम करू शकतात, ते आपण काय केले आहेत? कॉन्स्टंट ॲज्युम केले, म्हणजे त्याच्यामध्ये बदल होता कामा नाही. तेव्हाच हा इनव्हर्स रिलेशन पॉसिबल आहे. कोणता? डिमांड प्राइस इन्क्रीज झाली, डिमांड का होईल? डिक्रीज होईल. मग आता जर आपण ॲज्युम केलं की अदर फॅक्टर कॉन्स्टंट नाहीत, मग आता हे डिमांडवर परिणाम करणारे बाकीचे फॅक्टर कोणते? इतर घटक कोणते? आता डिमांड इन्कम वर पण अवलंबून असते, फक्त प्राइस वर नाही, तर इन्कम वर पण अवलंबून असते. आता एखाद्याची इन्कम वाढली तर काय होईल? भलेही प्राइस वाढली तरी तो काय करेल? डिमांड त्याची डिक्रीज नाही होणार, उलटा काय होईल? इन्क्रीज होईल. एखाद्याकडे जास्त इन्कम असेल तर तो जास्त प्राइसला पण जास्त डिमांड करू शकतो. जर असं झालं तर हा लॉ ऑफ डिमांड काय होईल? ऍप्लिकेबल होणार नाही. लॉ ऑफ डिमांड काय सांगतो? प्राइस वाढली तर डिमांड काय झाली पाहिजे? कमी झाली पाहिजे.
पण डिमांडवर कोणता फॅक्टर परिणाम करतोय? इन्कम. जर आपण हे कॉन्स्टंट आहे, इन्कम जर कॉन्स्टंट ऍज्युम नाही केलं आणि इन्कम वाढलं, चेंज झालं आणि वाढलं, तर काय होईल? लोक प्राइस वाढली तरी जास्त डिमांड करतात. म्हणजे हा लॉ चुकीचा होईल. म्हणूनच आपण काय करतोय? अदर थिंग रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे हे जे फॅक्टर्स आहेत जे डिमांडवर परिणाम करतात, ते फॅक्टर्स आपण काय करतोय? ऍज्युम करतोय टू रिमेन कॉन्स्टंट. ओके, म्हणजे काय? सगळ्या थिअरीज मायक्रो इकॉनॉमिक्सच्या केव्हा व्हॅलिड होतील, केव्हा बरोबर होतील? इफ यू ऍज्युम these other factor to remain constant. जेव्हा हे बाकीचे फॅक्टर जर कॉन्स्टंट असतील, then only this law will be applicable. Next feature of a micro, आणखी काय फीचर आहे? दॅट इज स्लाइसिंग मेथड. मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपण कोणतं मेथड वापरतो? स्लाइसिंग मेथड. Now what is the slicing method? स्लाइसिंग म्हणजे काय? स्लाइस म्हणजे भाग पाडणे, तुकडे करणे. जर आपण मँगो घेतला, ते कट केलं, तुकडे पाडले. म्हणजे डिवाइड, वी आर डिवाइडिंग दॅट होल इंटू द स्मॉल युनिट. म्हणजे तो एक आंबा आपण छोटे छोटे भागामध्ये कापला, त्याला म्हणतात स्लाइसिंग. मायक्रो इकॉनॉमिक्स ही स्लाइसिंग मेथड यूज करतो. म्हणजे काय करतो? इट स्प्लिट्स. तो काय स्प्लिट करतोय? होल इकॉनॉमी इंटू द स्मॉल और द इंडिव्हिज्युअल. मायक्रो इकॉनॉमिक्स काय करतोय? डिवाइड करतोय. कोणाला डिवाइड करतोय? कोणाचे भाग पाडतोय? होल इकॉनॉमी, एंटायर इकॉनॉमी. कशामध्ये डिवाइड करतोय? स्मॉल और इंडिव्हिज्युअल युनिट्स मध्ये. कशासाठी? सो दॅट प्रत्येक भाग म्हणजे प्रत्येक जो युनिट आहे त्याचा डिटेल मध्ये स्टडी करू शकतो याच्यासाठी. ओके, सो मायक्रो काय करतोय? इट स्प्लिट होल इकॉनॉमी into the small or individual unit and then it studies each unit separately. म्हणजे डिवाइड केल्यानंतर तो प्रत्येक युनिट काय करतोय? डिटेल मध्ये त्याचं स्टडी करतोय. ओके, नेक्स्ट. नाव आता जसं वी कॅन से दॅट नॅशनल इन्कम. जसं आपण बोलतोय नॅशनल इन्कम म्हणजे काय? पूर्ण राष्ट्राचे उत्पन्न. Okay, national income means what? That total income of the entire economy. मग आता हे पर पर्सन, याच्यावरून आपण एका व्यक्तीचं इन्कम काढू शकतो का? सरासरी उत्पन्न, त्याला आपण काय म्हणतो? पर कॅपिटा इन्कम. म्हणजे एका व्यक्तीचं इन्कम म्हणजे प्रत्येक व्यक्ती मागील इन्कम. मग आता ह्याला आपल्याला काय करावं लागेल? तेवढ्या लोकांमध्ये डिवाइड करावं लागेल, तेव्हा आपल्याला एका व्यक्तीचं, पर व्यक्तीचं इन्कम मिळेल, पर इंडिव्हिज्युअल इन्कम मिळेल. मग आता याला कशाने डिवाइड करावे लागेल? तर टोटल नॅशनल इन्कमला इफ वी डिवाइड विथ द पॉप्युलेशन. ओके, इफ वी डिवाइड द टोटल नॅशनल इन्कम इंटू द डिवाइडेड विथ द पॉप्युलेशन. जर नॅशनल इन्कमला आपण पॉप्युलेशनने डिवाइड केलं तर आपल्याला वी विल गेट इन्कम पर इंडिव्हिज्युअल. ओके, तर आपल्याला पर हेड इन्कम म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं इंडिव्हिज्युअल इन्कम मिळेल. ओके, तसं आता आपल्या घरामध्ये 10 व्यक्ती आहेत आणि आपली टोटल फॅमिली इन्कम जर 20 lakhs आहे, म्हणजे किंवा 20,000 मानूया मंथली इन्कम. आता मंथली इन्कम तुमच्या फॅमिलीची 20,000 आहे. घरामध्ये किती व्यक्ती आहेत? 10 व्यक्ती. मग प्रत्येक व्यक्तीला किती येईल? 2,000 रुपये. ओके, ह्याला म्हणजे आता आपण काय केलं? टोटल इन्कमला 10 व्यक्तीमध्ये डिवाइड केलं. दिस इज कॉल्ड एज अ स्लाइसिंग मेथड. म्हणजे हे जे टोटल इन्कम आहे, टोटल इन्कमला आपण इंडिव्हिज्युअल्स मध्ये डिवाइड केले, प्रत्येक व्यक्ती मागे डिवाइड केले. देन विल गेट द इन्कम पर इंडिव्हिज्युअल. वी विल गेट द इंडिव्हिज्युअल इन्कम. क्लिअर? स्लाइसिंग मेथड
means what? We split the whole economy into the small part. आपण काय केलं, होलला छोट्या छोट्या युनिट्स मध्ये डिवाइड केलं, म्हणजे इथे आपल्याला इंडिव्हिज्युअल इन्कम मिळालं. क्लिअर? तसं आपण नॅशनल इन्कम वरून आपण पर कॅपिटा इन्कम काढतो. नेक्स्ट फीचर दॅट मायक्रो इकॉनॉमिक्स यूज द मार्जिनलिझम प्रिन्सिपल. मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपण कसला यूज करतो? वी आर मेकिंग द यूज ऑफ मार्जिनलिझम. आता मार्जिनल means what? Additional. Just remember what is a marginalism. Marginal means what? Additional, एक extra, additional unit. So here we use the marginalism principle. How this additional unit form the whole. Now here आता मार्जिनलिझम म्हणजे एक युनिट किती कॉन्ट्रीब्यूट करतो ज्याच्यामुळे आपल्याला टोटल मिळते आहे ती. तसं आता सांगतोय की दॅट आय कन्झ्युम 5 ऍपल. मी 5 ऍपल कन्झ्युम केले. 5 ऍपल पासून मला किती सॅटिस्फॅक्शन मिळालं? तर मला 10 इतकं सॅटिस्फॅक्शन मिळालं. मग आता ही 10 कशाची? म्हणजे प्रत्येक ऍपलची टोटल आहे. आता टोटल कशी मिळाली? पहिला ऍपल कन्झ्युम केला, मला 5 इतका सॅटिस्फॅक्शन मिळालं. सेकंड ऍपल कन्झ्युम केला, मला किती सॅटिस्फॅक्शन मिळालं? 3 युनिट्स इतकं माझं सॅटिस्फॅक्शन मिळालं. फोर्थ ऍपल कन्झ्युम केल्यानंतर मला जो सॅटिस्फॅक्शन मिळतोय तो कमी होतोय. किती मिळतोय? 2. तर आता ह्या इथे वी कॅन सी दॅट आता ह्यांची टोटल केली तर आपल्याला किती मिळते? 10. म्हणजे हा 10 कशापासून झाला? प्रत्येक ऍपल पासून जे एक्स्ट्रा सॅटिस्फॅक्शन मिळतंय त्यांची टोटल 10 आहे. तर ही जी ऍडिशनल आहे, ओके, फर्स्ट ऍपल कन्झ्युम केला, 5 इतकं सॅटिस्फॅक्शन मिळालं. सेकंडला 3 इतकं सॅटिस्फॅक्शन मिळालं आणि थर्ड ऍपलला 2 इतकं सॅटिस्फॅक्शन मिळालं. म्हणजे टोटल सॅटिस्फॅक्शन आपल्याला किती मिळालं? 10. म्हणजे अशी ही जी ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन आहे, ते ऍडिशनल पासून आपल्याला जो सॅटिस्फॅक्शन मिळत आहे दॅट इज कॉल्ड मार्जिनलिझम. हेलो, हाँ, कौन बोल रहा है? बाद में कॉल करो, अभी मैं लेक्चर में. So this is called as a marginalism. How that additional unit form the whole. Okay, ही 10 या तिघांची टोटल. That is called as a marginalism. Okay, that this marginalism principle I will explain when we'll do the law of diminishing marginal utility. That time this marginalism concept will become clear to you. To understand what is a marginal means what? Additional. And that additional, how it form the whole. Okay, so in micro, we study how that additional unit form the whole. So this principle that is called as a marginalism principle. So in microeconomics मध्ये what we study? We study about the marginalism principle. Okay, so these are the features. The next feature of microeconomics, that is analysis of market structure. मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपण कसला स्टडी करतो?